कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनयभंगाच्या प्रकरणात पिंपळगावमधील संशयिताला जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। संशयिताच्या वतीनं ॲडव्होकेट भारत सोनुले यांनी काम पाहिलं। कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ग्रामपंचायतीमधील प्रमुख महिला अधिकाऱ्यानं पिंपळगाव खुर्दमधील एका इसमाविरोधात पाठलाग करतो, अश्लील हावभाव करतो, जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो अशी फिर्याद गुरुवारी 15 मे 2025 रोजी कागल पोलिसात दिली होती। आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट भारत सोनुले यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्याकडे अर्ज दाखल केला होता। जामिनाच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर व्हावा म्हणून जोरदार हरकत घेण्यात आली होती। मात्र आरोपीचे वकील भारत सोनुले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास काही महत्त्वाची कागदपत्र आणून दिली। यावेळी आरोपीनं फिर्यादी विरोधात यापूर्वी काही तक्रारी केल्या होत्या। तसंच आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून काही वाद होते। त्याच वादातून फिर्यादीनं आरोपीच्या विरोधात फिर्यादी दाखल केल्याचा युक्तिवाद केला। यावेळी दाखल केलेली महत्त्वाची 27 कागदपत्र ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय, अशी माहिती आरोपीचे वकील भारत सोनुले यांनी दिली आहे। आरोपी आणि फिर्यादी यांचे पूर्वीचे वाद होते। ही बाब आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आणि अनेक वेळा देखील पूर्वीच्या वादातून आणि द्वेषभावनेतून गुन्हे दाखल केले जातात। अशावेळी व्यवस्थेविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना टार्गेट करून देखील गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झालेले आहेत। परंतु आपले वर्तन हे कायदेशीररित्या योग्य असल्यास आणि त्या बाबतीत आपल्याकडे लेखी स्वरूपातील पुरावे यांची आपण नोंद ठेवल्यास मेहरबान न्यायालय वस्तुनिष्ठ माहिती घेऊन सर्व गोष्टींची शहानिशा करून आपल्या जामीन अर्जाचा सकारात्मक विचार करते, अशा प्रकारचा एक संदेश देणारा हा जामीन अर्ज मंजूर झाला आहे। या जामीन अर्जासाठी आमच्या टीमने काही महत्त्वाची कागदपत्रे 27 प्रकारची कागदपत्रे आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आणि यातूनच सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मेहरबान कोर्टाने दिनांक 22 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या कामी ॲडव्होकेट सतीश कुंभार, ॲडव्होकेट सरोज देसाई, ॲडव्होकेट प्रीती देवर्डेकर यांचं सहकार्य लाभलं आहे।